आत्ताची सर्वात मोठी बातमी, उद्धव ठाकरेंना मोठा झटका. बंडखोर खासदारांचा निर्णय आला. लोकसभा अध्यक्षांनी नेमकं काय दिला निर्णय, चला जाणून घेऊया. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंड करण्यात 6 खासदारांनी पक्षांतर केले. 6 खासदार शिंदे सेनेत विलीन झाले. या संदर्भातील निर्णय आज देण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर यशस्वी करत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. 1-2 नव्हे तर तब्बल 6 खासदार शिंदेंनी स्वतःच्या पक्षात मिळवले. पण 6 खासदारांच्या बंडानंतर ठाकरेंनी लोकसभा अध्यक्षांच्या कोर्टात धाव घेतली. या खासदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. लोकसभा अध्यक्षांनी खासदारांच्या गटाच्या विलिनीकरणावर मान्यता दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे 20 खासदार आणि उद्धव सेनेचे 6 खासदारांनी बंडखोर केली. दोन्ही पक्षातील खासदारांचे गट दुसऱ्या पक्षात विलीन झाले. उद्धव सेनेचे 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन झाले. त्यांच्या विलिनीकरणास लोकसभा अध्यक्षांनी परवानगी दिली. लोकसभा सचिवालयाकडून या संदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे शिंदेचे ऑपरेशन टायगर कायदेशीरदृष्ट्या यशस्वी झाले आहे. उद्धव सेनेचे ओमराजे निंबाळकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय पाटील, नागेश आष्टीकर, भाऊसाहेब वागचौरे यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. आता ते अधिकृत शिंदे सेनेचे खासदार बनले आहेत. त्यामुळे शिंदेच्या खासदारांची संख्या 13 वर पोहोचली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की ऑपरेशन टायगर हे नाव माध्यमांनीच दिले आहे. मी तर हेच म्हणेन की मागील 3 वर्षात जे लोक सोबत जोडले जात आहेत ते विश्वासाने जोडले जात आहेत. आम्ही कोणालाही तोडत नाही, आम्ही जोडणारे लोक आहोत. त्यांना शिवसेनेवर विश्वास आहे. लोक त्यांना निवडून पाठवतात तर त्यांच्या मतदारसंघात विकासाची कामे झाली पाहिजेत. जनतेला न्याय देण्यासाठी ते सोबत आले आहेत. त्यांच्या मतदारसंघात कामे होतील. एकनाथ शिंदे लोकसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयानंतर बोलताना म्हणाले. तुम्हाला या निर्णयाविषयी काय वाटतं, कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा.